सभापती महोदय, यामध्ये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 15,000 देण्याची घोषणा सन्माननीय मुख्यमंत्री यांनी केलेली होती, ती अजून दिलेली नाही अशा प्रकारचा आरोप आमच्या सन्माननीय काही सभासदांनी केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 24/2/2025 रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी ₹3,000 ची भर घालून पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना ₹15,000 देण्याबाबतची घोषणा केलेली होती। यास्तव सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या 6,000 प्रतिवर्ष रकमेमध्ये 3,000 इतकी वाढ करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता। तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन, माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये 20/3/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजना अंतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सध्या स्थितीत राबविण्यात येणाऱ्या ₹1 पीक विमा योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबविण्याबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आले होते। सभापती महोदय, सदर बैठकीतील निर्देशास अनुसरून सुधारित मंत्रिमंडळ प्रस्ताव 29/4/2025 रोजीच्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता। त्यास मान्यता प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने शासन निर्णय कृषी व पणन विभाग दिनांक 9/5/2025 अन्वये 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 9/5/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ₹5,000 कोटी दरवर्षी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास ₹25,000 कोटी भांडवली गुंतवणुकी या ठिकाणी खर्च होणार असल्यामुळे त्या ₹3,000 जी वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या संदर्भात त्याच्या ऐवजी या ठिकाणी ₹5,000 कोटी भांडवली गुंतवणूक करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। ₹3,000 जी वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या संदर्भात त्याच्या ऐवजी